पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणावरून राऊतांनी गृहमंत्री पालकमंत्र्यांसह पोलीस आयुक्तांवर देखील गंभीर आरोप केलाय। ड्रग्ज प्रकरणाला गृहमंत्री पालकमंत्री जबाबदार आहेत असं राऊतांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रात पुणे हे ड्रग्जचं मुख्य केंद्र असून गुजरातमधनं ड्रग्ज महाराष्ट्रात येत आहेत असा आरोप देखील त्यांनी केलाय। ड्रग्जचा पैसा राजकीय कार्यक्रमांसाठी वापरला जात असून याची चौकशी व्हावी अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केलेली आहे। पुणे हे ड्रग्जचं आणि गुन्हेगारीचं मुख्य केंद्र झाल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। दरम्यान या ड्रग्जला गृहमंत्री जबाबदार असल्याचा देखील गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। महाराष्ट्रात पुणे हे ड्रग्जचं मुख्य केंद्र असून गुजरातमधनं ड्रग्ज महाराष्ट्रात येत आहेत असा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांनी केलेला आहे। ड्रग्जचा पैसा राजकीय कार्यक्रमांसाठी वापरला जात असून याची चौकशी व्हावी अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केलेली आहे। पुणे हे ड्रग्जचं मुख्य केंद्र बनलेलं आहे आणि गुजरातमधून मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज आणलं जातंय असा आरोपही त्यांनी केलाय। कार्यात वापरला गेल्या काही वर्षात यांना कोणी संरक्षण दिलं? या काळात पुण्याचे पालकमंत्री कोण होते? पुण्याचे पोलीस आयुक्त कोण होते? पुण्याचे लोकप्रतिनिधी कोण होते? हा एक अत्यंत मोठा तपासाचा विषय आहे। गुन्हेगारी अंमली पदार्थाचं मुख्य केंद्र महाराष्ट्रातलं होऊ पाहत असेल तर त्याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यावेळचे पालकमंत्री पुण्यातले, आणि आतापर्यंत गेल्या 5 वर्षात जे पोलीस आयुक्त पुण्याला लाभले आणि लोकप्रतिनिधी लाभले ते सगळे त्याला जबाबदार। आणि उडता पंजाब आणि उडता नाशिक बोलण्या अगोदर पहिला उडता मातोश्री बद्दल विचार करा। तुमच्या मालकाचा मुलगा हा या ड्रग्ज लोकांबरोबर कुठे कुठे असतो, त्याचे परिणाम सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियनमध्ये कसे येतात, कोण कोणाला रिझवी कॉलेजच्या बांद्राच्या रिझवी कॉलेजच्या मागच्या बंगल्यामध्ये कशासाठी भेटतात हे कधीतरी तुमच्या मालकाच्या मुलाला विचारा, त्याचे थेरं थांबवा आणि मग उडता पुणे आणि उडता नाशिक बद्दल बोला।